हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 42 सोडवणार आहोत आणि हा शेवटचा प्रॉब्लेम सेट आहे डेसिमल फ्रॅक्शनमधला. ठीक आहे, चला इथे काय आहे, सबट्रॅक्शन आहे. आधी आपण ॲडिशन केली, त्याचे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत, तुम्ही ते स्टँडर्ड 5च्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. हे आता इथे आपण सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. चला पहिला प्रॉब्लेम बघा काय आहे, 25.74 मायनस 13.42. नॉर्मल सबट्रॅक्शन आहे. 4 मधनं 2 गेले किती राहणार आहेत, 2. 7 मायनस 4 इज 3. पॉईंट आहे तिथेच द्यायचा आहे. 5 मायनस 3 इज 2 अँड 2 मायनस 1 इज 1. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं आहे, 12.32. नेक्स्ट बघा, 5 मायनस 2 इज 3. पॉईंट इथे आधीच देऊन टाका. 3 मायनस 2 इज 1. 6 मायनस 8. आता 6 मायनस 8 जाणार आहेत का नाही, म्हणजे इथनं आपल्याला बॉरो करायला लागणार. 20मधनं इथे बॉरो करायला लागणार, म्हणजे ह्याचा 10 होईल आणि ह्याचा 6चा काय होईल, इथे 16 होईल. आणि मग 10चा परत काय होईल, इथे 9 होईल. म्हणजे इथे 9 लिहून घ्या आधी, 0 कॅन्सल करून, आणि इथे 6 कॅन्सल करून 16 लिहून घ्या. सो 16 मायनस 8 इज 8. 9 मायनस 6 इज 3. आणि 2 ऑलरेडी इथनं आपण बॉरो केलेलं इकडे दिलेला आहे 1. सो इथे येणार आहे 1. 1 मायनस 1 इज 0. सो आन्सर काय मिळालं आपल्याला, 38.13. नेक्स्ट बघा, आता इथे परत 4मधनं 8 जाणार आहे का नाही. सो आपल्याला 3मधनं इथे बॉरो करायला लागेल. सो इथे होईल 2 आणि इथे होईल 14. सो 14 मायनस 8 इज 6. 2 मायनस 1 इज 1. 6 मायनस 3 इज 3. म्हणजे आन्सर काय आलेला आहे, 31.6. नेक्स्ट बघूयात. आता इथे बघा, 63.43 आहे आणि 31.8 आहे. पॉईंट नंतर 8 आहे, म्हणजे त्याच्यानंतर 3च्या खाली काही नाही. इथे आपण काय घ्यायचं, 0 घ्यायचा. ठीक आहे, सो 3 मायनस 0 इज 3. 4मधनं परत 8 जाणार नाही, इथे किती येणार, 14. इथे येणार 3. सॉरी, इथे 63 आहे, चुकून 4 लिहिला आहे मी, 3. म्हणजे इथे होणार आहे 2. ठीक आहे, सो इथे 2 मायनस 1, इथे आधी 14 मायनस 8 किती येणार आहे, 6 येणार आहे. 2 मायनस 1 इज 1. 6 मायनस 3 इज 3. म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला, 31.63. 5th क्वेश्चन बघूयात. 63.4 मायनस 31.83. तर आता इथे बघा, 3च्या वरती काही नाही, म्हणजे इथे आपण काय घ्यायचं आहे, 0 घ्यायचं आहे. सो इथे 0 मायनस 3 होईल का नाही. सो इथे येणार आहे 10. इथे येणार आहे 3. 10 मायनस 3 इज 7. 3मधनं 8 जाणार नाही, सो इथे आपण एक बॉरो करणार अजून. सो इथे येणार आहे 2. इथे येणार आहे 13. 13 मायनस 8 इज 5. 2 मायनस 1 इज 1 अँड 6 मायनस 3 इज 3. म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला, इज इक्वल टू 31.57. नेक्स्ट बघूयात. 8.23 मायनस 5.45. इथे परत 3मधनं 5 जाणार नाही, सो इथे आले 13. इथे आले 1. 13 मायनस 5 इज 8. परत इथे 7 आला, कारण आपण इथे एक बॉरो केला, 11. सो 11 मायनस 4 इज 7 अँड 7 मायनस 5 इज 2. सो आन्सर काय मिळालं आपल्याला, 2.78. चला नेक्स्ट बघू. परत इथे आपल्याला बॉरो करायला लागणार आहे. 3मधनं 5 जाणार नाही, सो इथे येणार आहे 13. इथे येणार आहे 1. 13 मायनस 5 इज 8. परत 1मधनं 4 जाणार नाही, सो इथे आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो इथे येणार आहे 7. इथे येणार आहे 11. 11 मायनस 4 इज 7. 7मधनं आता इथे 9 जाईल का नाही. सो म्हणजे आपण डायरेक्ट काय करायचं, आता इथे 1 घ्यायच्याऐवजी 17. 17 मायनस 9 इज 8. सो आन्सर काय आलेला आहे, 8.78. लास्ट वन बघूयात. इथे परत 3मधनं 5 जाणार आहे का नाही. सो इथे येणार आहे 13. इथे येणार आहे, हे 10 होतं, कारण इथनं आपण 8मधनं बॉरो करणार. सो ह्याचं काय झालं मग, 9 झालं आणि ह्याचं झालं 7. सो 13 मायनस 5 इज 8. 9 मायनस 6 इज 3. 7 मायनस 1 इज 6 अँड 7 मायनस 4 इज 3. म्हणजे काय आन्सर मिळालं आपल्याला, 36.38. चला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे. वृंदा हॅज 1.48 मीटर टॉल. आफ्टर अ इयर हर हाईट बिकेम 1.53 मीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर डीड हर हाईट इंक्रीज इन अ इयर. मीटरमध्ये हाईट दिलेली, आपल्याला आन्सर कशामध्ये द्यायचं आहे, सेंटीमीटरमध्ये. त्यामुळे हे आन्सर लिहिताना लक्षात ठेवा. म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल, आता त्याची नंतरची जी हाईट आहे ती आधीची हाईट त्याच्यातनं मायनस करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ 1.53 मायनस 1.48. काय याचं युनिट काय असणार आहे, मीटर. इथे बघा 3मधनं 8 जाणार नाही, सो हे किती होणार आहे, 13. 13 मायनस 8 इज 5. इथे येणार आहे 4.
4 - 4 इज 0 अँड 1 - 1 इज 0. म्हणजे हे काय आलेलं आहे 0.05 मीटर. म्हणजेच किती आहे हे 0.05 मीटर म्हणजेच 5 सेंटीमीटर. मग आपण काय लिहिणार इथे आन्सरमध्ये खाली काय येणार आहे विंदाज हाईट increases by 5 centimeter in a year. ठीक आहे. चला इथे आपला प्रॉब्लेम सेट 42 संपलेला आहे आणि आपला लेसनसुद्धा संपलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.